आत्मवंदन वर्षाताई. आराधना ध्यान समूहातील सर्व बंधू भगिनींना नमस्कार. आराधना ध्यान समूहाद्वारे आयोजित चरित्रगाथा या सदरात आज डॉक्टर प्राध्यापक वर्षामुळे पुतळाबाई राणीसाहेब यांच्या कार्यावर संवाद साधणार आहेत. डॉक्टर वर्षा यांनी इतिहासात एम.फिल, पीएचडी केली असून SIES कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात त्या 32 वर्षापासून इतिहास विषय शिकवत आहेत. हाफकिन संस्थेची स्थापना आणि वाढ यामध्ये एम.फिल करून वसाहतीकालीन पुण्यातील सार्वजनिक आरोग्य यामध्ये पीएचडी केली आहे. वैद्यकशास्त्राचा इतिहास, मराठा इतिहास या विषयांवर लेख प्रकाशित केले व राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये सादरीकरण केले आहे. चाणक्य नीती आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नीतीवर एक आंतरराष्ट्रीय शोध निबंध सादर केला आहे. महाराष्ट्रातील डोंगरी किल्ल्यांवर ताईंनी महाराष्ट्र टाइम्स या दैनिक मराठी वृत्तपत्रात लेख सादर केले आहेत. 2014 मध्ये धाकट्या राणीसाहेब ही मराठी ऐतिहासिक कादंबरी प्रकाशित केली, जिची सर्वोत्कृष्ट साहित्य कृती म्हणून निवड झाली व तिला वंदना प्रकाशनाचा आशीर्वाद पुरस्कार प्राप्त झाला आहे. साहित्याबरोबर कथक नृत्यशैलीत विशारद पदवी व वास्तुकला आणि मूर्तिकला क्षेत्रातील अभ्यासक्रम पुणे येथील भांडारकर इन्स्टिट्यूट मधून केले आहेत. डॉक्टर वर्षा यांचे साहित्यिक इतिहास आणि मराठा इतिहास व महाराष्ट्राच्या इतिहासातील काही क्षेत्रांमधील संशोधनावर आधारित काही प्रकल्प चालू आहेत. ताई, तुमचे आराधना ध्यान समूहात मनापासून स्वागत. मी ताईंना विनंती करते की त्यांनी त्यांचा संवाद सुरू करावा. धाकट्या राणी साहेब या आणि एकूणच चरित्रगाथा हा जो हा जो साहित्य प्रकार असतो त्यासंबंधी आपण मला बोलावलं आहे आणि आपण ही ऑनलाईन मीटिंग प्रत्यक्ष भेटायला केव्हाही आवडेल. माणसांशी संवाद हा सर्व माणसांचा एक मला वाटतं एक अतिशय गरजेचा भाग आहे. आजकाल आपण बरंच ऑनलाईन हे करतो, त्याने सोपंही झालेलं आहे ऑफकोर्स, पण आपण भेटणं हे महत्वाचं आहे. आणि तुम्ही मला याकरता निवडलं, मला बोलावलं, मला अतिशय आनंद झाला. आपल्या दोघांच्या कॉमन परिचयाची असलेली अनुया धारप गरवारे, तर तिने मला जेव्हा विचारलं की म्हटलं काय संस्था, तर तिने मला खूप छान सांगितलं या संस्थेबद्दल तुमच्या. आणि मग तुम्ही देखील मला त्याविषयी ध्यान धारणा आणि इतर गोष्टींविषयी जे तुम्ही मला त्याची कल्पना दिली, मला खूप उत्सुकता आहे. मी कधी डोंबिवलीला आले तर मला जरूर आवडेल, किंवा तुमच्या याच्यात उपक्रमात जर जमलं तर निदान केव्हा तरी सहभागी व्हायला जरूर आवडेल. आता धाकट्या राणी साहेब म्हटल्यानंतर जरा उत्सुकता असते की धाकट्या राणी साहेब म्हणजे कोण बाबा, आणि ह्या नेमक्या कुणाविषयी आपण बोलत आहोत, कुणाविषयीच हे चाललेलं आहे असं वाटणं हे स्वाभाविक आहे. आणि मी हे नाव का दिलं आणि ह्या राणीसाहेब नेमक्या कोण? धाकट्या राणीसाहेब म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या 8 राण्यांपैकी त्यांचा नंबर कितवा आहे, कदाचित 3रा 4था, त्याच्या पुढे नाही नक्कीच. अष्टगुणी संसारपट असलेले छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांची कीर्ती आणि त्यांच्याविषयी प्रत्येकाच्या मनात जो काही आदरभाव, प्रेम आणि त्यांनी केलेलं म्हणजे आदराबरोबर अत्यंत प्रेम आहे छत्रपती शिवाजी या महाराज या नावासाठी आपल्या सगळ्यांच्या मनात. अशा या शिवाजी महाराजांच्या संसारामध्ये त्यांच्या असलेल्या त्या सर्व पत्नी राणीवसा, ज्याला हॅरम इंग्लिशमध्ये म्हणतात, त्या राणीवशामध्ये अनेक राण्या होत्या. राजेच ते, किंवा ज्याला म्हणतो की आपण राजकीय संधान मानण्यासाठी किंवा राजकीय एखाद्या पुढच्या वाटचालीसाठी अनेक कुटुंब जोडणं, अनेक माणसं जोडणं हे अत्यंत आवश्यक होतं. आणि छत्रपती शिवाजी महाराज तर माणसे जोडणे ही कला तर खरं तर कुणीही त्यांच्याकडनं शिकावीच. इतकी माणसं त्यांनी जोडली इतक्या कमी वयात, वयाच्या 15-17व्या वर्षी खरं तर स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवून जे पुढे स्वराज्य स्थापना आणि त्यांचा राज्याभिषेक, सगळ्यांच्यासाठी मी तर नेहमी म्हणते की महाराष्ट्रासाठी असलेला सर्वात संपन्न सोहळा म्हणजे राज्याभिषेक महाराजांचा. आणि छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ व्यक्तिमत्व नाही राहिलं, ते संपूर्ण स्वराज्य राहिलं. आणि महाराज म्हणजे एक दैवताप्रमाणे आपण त्यांना पूजतो.
पण दैवत म्हटलं की मग आपण त्यांचे गुण घेऊ नयेत, मग कारण ते आपण कसे बाळगणार, हे सगळं आलंच त्याचं ओघानी. पण तसं न होता प्रत्येकाने त्यांचे अष्टावधानी गुण, मला नेहमी त्यांच्या एकूण काही कारकिर्दीविषयी वाटतं की ते अष्टावधानी होते आणि त्यांच्या 8 राण्याही होत्या. अर्थात राज्याभिषेकाच्या वेळी जेव्हा आपण संपूर्ण त्यांचा जीवनपट बघतो, राज्याभिषेकाच्या वेळी त्यांच्या म्हणजे अगदी राज्याभिषेकाच्या काही काळ आधीच, म्हणजे साधारण 1 महिना, 1.5 महिना उरलेला असताना राणीसाहेब काशीबाई यांचं निधन झालं. म्हणजे सर्वात आधी सईबाई अ, निंबाळकर ह्या सगळ्यांना माहिती आहेत आपल्याला. त्याच्यानंतर सोयराबाई मोहिते आणि कदाचित तिसऱ्या किंवा चौथ्या कोणी म्हणतं सगुणाबाई अ, ज्या होत्या शिर्के, सगुणाबाई ज्या त्या अगोदरच्या होत्या आणि मग पुतळाबाई होत्या. नंबराशी आपल्याला फारसं काही घेणं देणं असण्याची गरज नाही, इतकं काही महत्वाचं नाही ते. पण त्या नक्कीच पहिल्या दुसऱ्या नव्हत्या. म्हणजे सईबाई ज्यांचा सुपुत्र जे संभाजी राजे भोसले आणि त्यांना 3 कन्या होत्या. राणीसाहेब सोयराबाई या आपल्याला सगळ्यांना परिचित आहेत. अनेक त्यांच्याविषयी तर्कवितर्क अनेक असलेल्या गोष्टी त्या खऱ्या आहेत, खोट्या आहेत. हे सगळं सांगणं किंवा हे सगळं माहिती करून घेणं हा एक मोठा इतिहासाचा कालपट उघडण्यासारखंच आहे. त्यांच्याविषयी अनेक गोष्टी माहित आहेत. सईबाईंविषयी आपल्याला माहिती आहे. अनेक राण्यांविषयी माहिती नाही, कारण पूर्वी राणी वशामध्ये वावर असणं हे अशक्य होतं आणि ते काही माहिती करून घेण्यासाठी तुम्ही जाणं हे हे काही म्हणजे त्या पूर्वीच्या ज्या पठडीत किंवा त्या काळात हे असं धरलं जातच नसे. त्यामुळे इतर राण्यांविषयी फारसं माहित नाही, पण सईबाई पहिल्या असल्यामुळे आणि राणीसाहेब सोयराबाई या अ, अभिषिक्त सम्राज्ञी पट्टाभिषेक त्यांना झालेला होता. पट्टाभिषेक म्हणजे अ, राजाला जेव्हा अभिषेक होतो तेव्हा पट्टराणी म्हणून जिचा अभिषेक होतो तिला तो सन्मान मिळतो. ती पट्टराणी होते किंवा ती अभिषिक्त राणी होते. तशा राणीसाहेब सोयराबाई. आता मग पुतळाबाई राणीसाहेब यांच्याविषयी काही माहिती आहे का आपल्याला? तसं बघायला गेलं तर जेव्हा मी माझ्या संशोधनाकडे वळले, म्हणजे ज्याला म्हणतो ना, की एकदमच आपल्याला कधीतरी एक अशी एक तार लागते आपल्याला आणि लिखाण सुरू होतं आणि आपल्याला कळत नाही आपण सुरू कसं केलं आणि कुठपर्यंत आलं आणि कसं थांबलं हेही काही वेळेस कळत नाही. तसं काहीसं या चरित्राबाबत त्याचा मागोवा घेताना, त्याचा शोध घेताना, त्याच्याविषयी जाणून घेताना मला अनेक वेळा अचानक असं क्लिक होत असे किंवा असं वाटत असे, की अरे हे असं असेल तर. कारण कसं आहे, जसं मी तुम्हाला आता म्हटल्याप्रमाणे, की राणी वशाविषयी माहिती असणं हे जरा कठीणच होतं. म्हणजे राणी वशात कोणाचा वावर असणं शक्य नव्हतं. अगदी जवळची मंडळीच राणी वशात फिरकत असत. आणि जिजाबाई ज्या आऊसाहेब होत्या, त्यांचा संपूर्ण ज्याला म्हणतो एक कवच सुरक्षा होती आणि महाराजांची सुरक्षाही हे जिजाऊ राणीसाहेब किंवा त्यांच्या मातोश्री जिजाऊ या याच होत्या. त्या त्यांच्या गुरु होत्या, त्या त्यांच्या ज्याला आपण म्हणतो फिलॉसॉफर होत्या, त्यांच्या तत्वज्ञ होत्या. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीचा एक पटच जिजाबाईंनी पाहिला होता. तर या सगळ्यामध्ये राणीसाहेब पुतळाबाई अचानक का समोर आल्या आणि का त्यांच्याविषयी काही जाणून घ्यावं असं वाटतं? तर खरं तर सांगायचं तर राणीसाहेब पुतळाबाई या व्यक्तिरेखेविषयी मला अनेक वेळा, म्हणजे मी महाविद्यालयीन दशेत असताना मला फार वाटे, की ह्या राणीसाहेब पुतळाबाईंविषयी काही कोणी फारसं लिहिलेलं नाही किंवा काय माहित नाही. का कोणास ठाऊक यांचं महाराजांच्या आयुष्यात काही वेगळं स्थान असलंच पाहिजे. आणि का असं वाटत असेल त्याचं काही कारण नाही. पण एकूण काही हळू-हळू वाचनात किंवा कादंबऱ्या ज्या आपल्या समोर येतात, म्हणजे रणजित देसाईंची कादंबरी आहे किंवा शिवाजी सावंतांची छावा कादंबरी, तिथून मधून-मधून राणीसाहेब पुतळाबाई, सुरुवातीला सईबाई त्यांच्या मातोश्री असल्यामुळे संभाजीराजांच्या आणि महाराजांच्या पहिल्या राणीसाहेब असल्यामुळे, नंतर सोयराबाई साहेब या पट्टराणी असल्यामुळे, यांच्याविषयी अनेक उल्लेख किंवा कुठे ना काही त्यांचे संबंध आपल्या समोर येत राहतात. पण इतर राण्या ज्या आहेत, म्हणजे जसं मी म्हटलं, की थोडक्यात मी सांगते, की सगुणाबाई शिर्के, पुतळाबाई त्यांच्या आडनावाविषयी अनेक गोंधळ लोक करतात, की त्या पालकर आहेत. पण त्या मोहिते आहेत. याचा एक मागोवा मी माझ्या कादंबरीत जी तुम्हाला
पै फ्रेंड्स लायब्ररीमध्ये काही कॉपी दिलेली आहे मी. मला वाटतं 1 किंवा 2 कॉपीज मी दिलेले आहेत तिथे. तर तिथे तुम्हाला वाचायला मिळेलच ती. आता ती आउट ऑफ प्रिंट आहे. आता मला थोडंसं लक्ष घालून त्याच्या प्रिंटिंगकडेही जायचं आहे. तर ते पाहूच. तर त्यामध्ये मी त्या पालकर नाहीत आणि मोहिते कशा आहेत ह्याचा संपूर्ण एक उकल करण्याचा प्रयत्न केलेला आहे, की ऐतिहासिक उकल, की त्या का नाहीत पालकर आणि का त्या मोहिते असतील? कारण बखरींमधून किंवा एक जेधे शकावली म्हणा, शेडगावकर बखर अशा अनेक ऐतिहासिक संदर्भ जे समकालीन किंवा थोड्या नंतर आलेले ज्याच्यामध्ये किंवा सभासद बखरीमध्ये राणीसाहेब पुतळाबाई मोहितेंच उल्लेख आहे त्यांचा. सती गेल्या ह्याचा उल्लेख तिथेच सापडतो आपल्याला. असे तुटक 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 उल्लेख आपल्याला साधारण पान दीड पान कुठेतरी थोडे थोडे उचलून पाहिले तर आपल्याला ते तसे दिसतील. सलग काही त्यांच्यावर फार मोठं काही लिहिलेलं आहे किंवा फार मोठे संदर्भ आपल्या समोर आहेत, त्यांच्याविषयी काही फार सखोल माहिती आहे असं आपल्याला कुठेही दिसून येत नाही. मग अशा वेळी आपल्याला वाटतं की जेव्हा लिखाण सुरू करत असताना हा विचारच आला नाही. राणीसाहेब पुतळाबाईंनी जणू का माझा ताबा घेतला होता, माझ्या विचारांचा ताबा म्हणजे, आणि माझ्या विचारांतून त्या प्रकट होऊ लागल्या. आणि थोड्या काही काळानंतर या गोष्टी थोड्याशा क्रॉस व्हेरिफिकेशन करून बघावं, त्यांची पडताळणी करणे इतिहासाची प्राध्यापक असल्यामुळे ते अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटलं. कारण आतापर्यंतच जर आपण पाहिलं तर हे कादंबरीमय चरित्र जी आहेत ती बहुतेक सगळी लिहिलेली आहेत ती अनेक पुरुष लेखक जास्त दिसतात आपल्याला. काही अलीकडे आलेल्या स्त्री लेखिका आहेत ज्या चरित्रात्मक लिहिणाऱ्या, कोणीतरी येसुबाईंवर लिहिलेलं आहे, कोणीतरी ताराबाईंवर लिहिलेलं आहे, कोणीतरी अहिल्याबाई राणी साहेब ज्या आहेत होळकर त्यांच्यावर लिहिलेलं आहे. पण इन जनरल ज्याला म्हणतो सर्वसाधारणपणे बघता पुरुष लेखकांच्या कादंबऱ्या त्यावेळेला म्हणजे अगदी रणजित देसाईंच्या खूप कादंबऱ्यांचा आपण अनेक वेळा सगळ्यांनी महाविद्यालयीन दशेत माझ्या वयाचे जे असतील किंवा थोडे मोठे जे आहेत त्यांनी अक्षरशः पारायण केलेली आहेत आपण. तो काही उल्लेख त्याच्यात आले वगैरे तेवढेच, पण इतिहास हा कादंबरीतून जरी मी सुद्धा कादंबरीतून मांडला असता त्याची कारणही मी देते तुम्हाला. पण इतिहासाची पडताळणी कागदपत्रातून किंवा त्या दस्तावेजांमधून किंवा काही उल्लेख जे येतात त्यांमधूनच करावी लागते. हे लिखाण सुरू झाल्यानंतर थोडं थोडं काही संदर्भ गोळा करत गेले मी. काही माझ्याकडे स्वतःकडे जी सूची दिलेली आहे मी साधारण ज्याचा पाया म्हणतो आपण किंवा त्याचा काही रेफरन्स आपण देतो त्यावेळेला त्यातले जवळजवळ सर्व रेफरन्सची पुस्तकं माझ्याकडे आहेत किंवा मी त्याचे काही फोटोकॉपी करून प्रती थोड्याशा घेऊन मग माझ्या संग्रहामध्ये ते ठेवून त्याचं त्याचं पडताळणी करून अनेक गोष्टी मी त्या शक्यतो अचूक करण्याचा प्रयत्नच आहे. कारण कादंबरी लेखन हा उद्देशच नव्हता. इतिहास लेखन हा माझा व्यवसाय नुसतं म्हणणार नाही मी. ही माझी आवड पण आहे. आणि इतिहासाच्या माणसांनी जर कादंबरी किंवा ललित साहित्य ज्याला म्हणतो म्हणजे रोमॅन्टिसिझम इन हिस्ट्री हा कादंबरी स्वरूपातून मांडता येतो. त्याच्यामध्ये थोडीशी रम्यता असते. थोडस एक कधी कधी वाहत जातात कादंबरीकार, कथाकार, लघुलेखनकार. कारण इतिहास हा अत्यंत वस्तुनिष्ठ आणि कोरडा असतो खरं सांगायचं तर. कुठे काय झालं, कसं झालं, कधी झालं आणि त्या घटनेविषयीचा थोडा वृत्तांत एवढंच इतिहास नोंद करतो. त्यावेळेला माणसाला त्या काय वाटलं किंवा असं झालं तेव्हा त्याच्या मनात काय आलं किंवा आता थोडक्यात एखादा पुढे जाण्याआधी एखादा संदर्भ म्हणजे जेव्हा सिंहगड ताब्यात घेतला त्यावेळेला तानाजी मालुसरे महाराजांचे अत्यंत जिवलग मित्र, बालपणापासूनचे मित्र जेव्हा ते धारातीर्थी पडले, हे हा उल्लेख किंवा ही नोंद बखरकार करतात किंवा उल्लेख ऐतिहासिक दस्तावेजांमधून नोंदींमधून येतात. पण महाराजांच्या मनात काय आलं असेल हे कोण सांगू शकतं? हे अशक्य आहे. किंवा त्यावेळेला जेव्हा ही बातमी जिजाबाई साहेबांना जर सांगितली असेल, तर त्यावेळेला त्यांच्या मनात काय आलं असेल? तर हा उल्लेख कुठेही तुम्हाला दिसणार नाही, की महाराजांच्या मनात काय आलं असेल किंवा जिजाबाईंना काय वाटलं असेल, इतर सवंगडी काय म्हणत असतील, त्यांनी एकमेकांशी काय संवाद साधला असेल, हे इतिहास नोंद करत नाही. इतिहास हा 1, 2, 3, 4 अशी वस्तुनिष्ठ मांडणी करतो. तेच त्याचं काम आहे.
मग हे कसं केलं जातं, हे कथा कादंबरीमधनं हे आपल्या पुढे येतं. जसं आपण काळामध्ये जातो तसं माणसाच्या मनातून प्रवेशून हळूहळू त्या अ, भावना, ते विचार ते मांडण्याचा प्रयत्न, एक कथा कादंबरी लघु कथा कविता यांच्यामधनं ते माणसाच्या भावना व्यक्त होतात. आता दुसरा मार्ग काही आहे का त्या बाबतीत? आता मी बघत गेले की इतिहासाचं पुस्तक म्हणून जर पुतळाबाईंवर लिहायचं झालं तर नक्कीच आवडेल. कारण इतिहासाचा शिक्षक असल्यामुळे तो भाग जो आहे म्हणजे इतिहास मांडणी हा नेहमीच आवडता विषय आहे. पण काही वेळेस असं होतं की तुमच्याकडे साधनच मुळात कमी आहेत. महाराणी सोयराबाईंच्या इतकंही लिहिलं गेलेलं नाहीये राणीसाहेब पुतळाबाईंनी. आणि पुतळाबाईच का, खरं तर सोयराबाईंवर लिहायलाही आवडेल जर कधी काही असं वाटलं तर तसं लिखाण होईलही. ती शेवटी श्रींची इच्छा आहे, ती महाराजांची इच्छा आहे. पण जे काही लिखाण करण्याची जी एक उर्मी तयार झाली किंवा ते लिहावं असं वाटलं, त्याच्या मागचा हा उद्देश असा होता की हे दुर्लक्षित पात्र तसं आहे इतिहासातलं, थोड्याशा नोंदी असतील पण हॅरम किंवा राणीवशातला एक राणीसाहेब आहेत आणि त्यांच्याविषयी थोडेफार तुटक उल्लेख आहेत. यातून साध्य होण्यासारखं ते नाही इतिहासाचं पुस्तक. सहजच विचार करता करता आपण म्हणतो की कदाचित राणीसाहेब पुतळाबाईंनीच असा हुकूम दिला असावा असं मला वाटायला लागलं की ते लिखाण माझ्याकडनं व्हावं. आणि ते मी लिखाण जेव्हा सुरू केलं आणि ते 1 भाग, 2 भाग, 3 भाग असे 4 भागामध्ये मांडणी मी त्याची केली. आणि ते शेवटी त्याचे परिशिष्ट द्यावे असं मला वाटलं. कारण अनेक उल्लेख किंवा अनेक गोष्टी वाचणाऱ्याला कदाचित त्या गोष्टी माहिती पडत नसतात किंवा त्या गोष्टी त्याला लक्षात येत नाहीत. की हे आपण कसं मांडावं हे त्याला कळत नाही. अशा वेळेला अ, काय करू शकतो आपण याच्या बाबतीत? तर ह्याच्या बाबतीत एक गोष्ट अशी करू शकतो आपण, की त्याची मांडणी करत असताना आधी आपण लिखाण करत राहूया आणि मग त्याची पडताळणी करूया आणि अशा प्रकारे ती पडताळणी करण्याचा प्रयत्न हा मी केलेला आहे. आता राणीसाहेब पुतळाबाईच का? तर राणीसाहेब पुतळाबाई ह्या महाराजांच्या नंतर जवळ महाराजांचा मृत्यू आहे 3 एप्रिल 1680 आणि राणीसाहेब पुतळाबाई या जवळ 1.5 महिन्यांनी म्हणजे दिवस होता आषाढी एकादशी आणि साधारण एक तारीख ज्याला आपण म्हणू त्या त्यावेळी असलेली जी तारीख होती 14 जूनच्या रोजी त्या सती गेल्या. म्हणजे साधारण 1.5 पावणे 2 महिन्याचा जो कालावधी गेला असेल म्हणजे एप्रिल ते मे ते जून साधारण 1.5 ते पावणे 2 महिने. अं, तर तो काळ का गेला असावा किंवा का त्या तोपर्यंत थांबल्या असाव्या असे प्रश्न अनेक माझ्या मनात उद्भवायला लागले आणि मग त्या अनुषंगाने असं वाटलं की ह्याचा शोध घेणं गरजेचं आहे की या राणीसाहेब काहीतरी वेगळ्या आहेत. त्यांचं संपूर्ण आयुष्यच वेगळं आहे. ते संपूर्ण आयुष्य एक असं समर्पित जीवन आहे. एक जी जबाबदारी आहे ती पेलत असताना महाराजांसाठी आपण घरातला असलेला विसाव्याचं स्थान आहोत याची जाणीव त्यांच्या ठायी नक्कीच आहे. घरातले काही राजकारणी गोष्टी हेवेदावे सुरू झालेले. राणीसाहेब सोयराबाईंच्या मनात आपला पुत्र राजारामाविषयी आलेली एक अ, ममतामयी आत्मीय असलेली गोष्ट की यानेच पुढचा राजा झालं पाहिजे कारण मी अभिषिक्त राणी आहे. लॉजिकली चुकीचं आहे म्हणू किंवा त्या चुकले आहे म्हणणं वगैरे आपण त्या बाबतीत पडण्याचं कारणच नाही. पण ह्या सगळ्यात म्हणायचं मला असं आहे, कुठल्याही घरातला जर आपण प्रसंग बघितला, तर असे काही घरगुती वादाचे, त्रासाचे जर प्रसंग आले, तर शेवटी एक माणसाला जो एक उद्विग्नता येते किंवा शांतता पाहिजे असते अशा वेळेला काय करावं? तिथे एक समजून घेणारा किंवा न बोलताही ज्याला गोष्टी लक्षात येईल, असा एक अशी एक व्यक्ती किंवा असा एक जीव बनवून एखाद्या कुटुंबात नवरा-बायकोच्या ह्याच्यात जी असते पत्नी आणि जे आपण बोलत आहोत, ती घटना आहे साधारण 1600च्या आसपासची म्हणजे 17व्या शतकातली. त्यावेळची कुटुंब व्यवस्था, त्यावेळच्या एकूणच क्षत्रिय समाजात आणि तेही महाराजांच्या असलेल्या भोसले कुटुंबात असलेल्या एकूणच म्हणजे सगळ्या स्त्रिया ज्या अत्यंत कर्तृत्ववान आहेत. तुम्ही जर त्याचा एक वेगळाच विषय होऊ शकतो.
तर हे पाहता ही जागा सईबाईंची होती, जी त्यांनी त्या असताना काही काळ सांभाळलीच असणार. कारण त्या अत्यंत बरोबरीच्या होत्या. कदाचित राणीसाहेब पुतळाबाई आणि सोयराबाई तर पाठीमागे असतील वयाने बऱ्यापैकी. कारण तशी लग्न लवकर होत असत आणि ही लग्न जेव्हा नंतर झालेली आहेत, साधारण 57 मध्ये झालेली लग्न आहेत ही 1657 च्या आसपास 56-57 असलेली लग्न आहेत त्यांची, जी पॉलिटिकल काही त्याच्या आधीची ही जी लग्न आहे, हे जे पुतळाबाई आणि सगुणाबाई शिर्के ही लग्न ही थोडी अगोदर झालेली आहेत त्या साधारण 57 मध्ये झालेली जी लग्न आहेत ती आहेत साधारण 2 ते 4 जी पुढची लग्न झालेली आहेत म्हणजे सकवारबाई गायकवाड, नंतर गुणवंताबाई, त्याच्यानंतर विचारे, असे म्हणजे विचारे, शिर्के, मोहिते, पालकर, निंबाळकर अशा सगळ्या क्षत्रिय कुटुंबांशी काही आपण जणू जणू म्हणू की एक सोयरीक जमवून एक स्वराज्यासाठी एक मोठं कुटुंबच तयार केलं होतं महाराजांनी. अशा वेळेला असं आपल्याला दिसतं की राणीसाहेब पुतळाबाई ह्या सईबाई गेल्यानंतर कदाचित संभाजी लहान होता आणि लहान संभाजीचं संगोपन करणे त्याचे काही तुटक इतिहासकार आणि दुर्गशास्त्रज्ञ असलेले घाणेकर सर यांच्या काही लिखाणांमधून दिसतात आणि ते कुठे कुठे शोधण्याचा मीही प्रयत्न केला. आणि ते शोधत असताना त्यांची जी भूमिका आहे, त्यांचं जे चरित्र आहे, त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे, ते अत्यंत विचारी, संयमी, शांत, संयम, महाराजांच्या एकूण आयुष्याचा भरधाव घोडा, त्यांचं असलेलं वादळी आयुष्य म्हणजे सतत असलेलं घोड्यावरचं जीवन, हे सगळं पाहत असताना एक संयमी कोणीतरी जो पाहिजे, तो संयम म्हणजे जिजाबाई त्यांच्या मातोश्रीच होत्या. आणि त्या गेल्यानंतर म्हणजे त्या सईबाई गेल्यानंतर आणि जिजाबाई गेल्यानंतर मधला जो काळ आहे कुठेतरी राणीसाहेब पुतळाबाई यांचा असलेला हा जो सहभाग आहे त्यांच्या आयुष्यातला तो अत्यंत महत्वाचा ठरलेला असण्याची खूपच दाट शक्यता आपल्याला नाकारता येत नाही. आणि हे होत असताना आपल्याला असं दिसतं की हा भावबंध कुठेतरी घट्ट होत जात असताना महाराजांना राणीसाहेब पुतळाबाई ह्या आपल्या विसाव्याच्या जागी असाव्या म्हणजे ह्या आपल्या पत्नी आणि आपली एक सहज बोलण्याची, संवाद साधण्याची जी समजू शकेल आणि मन मोकळं करता येण्याची जागा असली पाहिजे असं मला अत्यंत आतून वाटायला लागलं. आणि त्या संदर्भातनं जे लिखाण होत गेलं ती म्हणजे ही धाकट्या राणीसाहेब कादंबरी. मग सुचलं धाकट्याच का? कारण त्या 2 राण्यांच्या पाठीमागे एकतर नंबर 3रा किंवा 4था त्याच्या खाली नक्कीच नाही. त्याच्यापुढे इतर 4 राण्या आपल्याला दिसतात. म्हणजे हायरार्की मध्ये त्याला आपण म्हणतो ना क्रमवारीत त्या 3रा-4था नंबर असला तरी पुढे त्यातल्या 2-3 राण्या कन्या होत्या. संभाजीराजे सईबाईंचे पुत्र होते. राजाराम राजे सोयराबाईंचे पुत्र होते. त्यांना कन्या दीपाबाई होती. संभाजीराजांच्या 3 सख्या बहिणी होत्या. शिवाय दुसऱ्या इतर 2 राण्यांना मुली होत्या. राणीसाहेब पुतळाबाई मात्र म्हणजे त्यांना संतान नव्हतं. त्यांना पुत्र किंवा कन्या ही संतती नव्हती. त्यामुळे असं बघता एक लक्षात म्हणजे तुम्ही जर थोडस एक स्त्री मन, स्त्रीचं वात्सल्य हे पाहता राणीसाहेब पुतळाबाईंनी लहान संभाजी जो साधारण 1.5-2 वर्षांचा असेल अशा संभाजीला त्याच्या आईची आठवण आली असेल किंवा त्याला आई हवी असेल त्यावेळेला त्या तिथे हजर होत्या. त्याचं म्हणजे त्यांचं संपूर्ण जीवन लहान संभाजीला समर्पित असलं पाहिजे आणि जेव्हा महाराज गडावर असतील, जेव्हा त्यांना घरगुती गोष्टींसाठी काही मदत हवी असेल, काही काही सल्ला मी म्हणणार नाही तसं अगदी डायरेक्ट, पण बोलावंसं वाटेल त्यावेळेला एक अत्यंत संयमी, शांत, वात्सल्यमयी एखाद्या समईसारखी शांत असलेली ज्योत म्हणजे राणीसाहेब पुतळाबाई. ऐकणं, ते समजून घेणं आणि त्यावर आपल्याला मोठं काही अपेक्षित नाही महाराज की त्या काही सांगतील. त्याही पेक्षा त्यांना त्यांच्यापाशी मन मोकळं करता येत होतं आणि ही व्यक्ती ही खूप जवळची वाटत होती. एक भावबंध त्यांच्यात असलेला कुठेतरी जाणवत राहिला आणि ते कादंबरी वाचताना अनेकांना ते जाणवत राहिलेलं आहे. अनेकांनी मला तसं सांगितलेलं आहे आणि अनेकांचे ईमेल्स आणि पत्रही आली त्यावर. आता पुढे येत असताना आपण म्हणूया की
त्या इतक्या उशिरा का सती गेल्या असाव्यात? म्हणजे काय कारण झालं असावं की त्यांना इतक्या उशिराने सती जाण्याची इच्छा झाली असावी? तर ह्या उद्देशाने काही गोष्टी संशोधनात्मक जेव्हा करायला गेल्यानंतर एक लक्षात आलं असं, की ह्या नावातच म्हणजे मुळात आपल्याला असं वाटतं, की पुतळा हे नाव असं का बरं दिलं असेल? म्हणजे अनेक नावं आपण बघितले, पण पुतळा म्हटल्यानंतर आपल्याला 2-3 गोष्टीच लक्षात येतात. एक तर पुतळा असतो तो किंवा पुतळ्या म्हणून पुतळ्यांची माळ असते म्हणून ते लक्षात येतं आपल्या. मग हे पुतळा म्हणजे याच्यात काय आहे मोठं? त्याच्यात काय वैशिष्ट्य असं म्हणजे असं का नाव आहे? असं नाव आपण पहिल्यांदाच ऐकलंय अख्ख्या ह्याच्यात. म्हणजे पूर्वी असेल ते व्हेरी कॉमन ज्याला म्हणतो अत्यंत लोक ठेवत असतील, अतिशय लोकप्रिय पण असेल. पण कुठे पाहण्यातलं आलेलं नाही आपल्या. तर हे मी एकदा माझ्या संशोधनात बघत असताना मला एक संदर्भ असा सापडला, की जेव्हा आपण ह्या व्यक्तीची एकूणच चरित्रगाथा बघतो किंवा ही व्यक्ती काय असेल किंवा तिचं महत्त्व जे संभाजीच्या बाबतीत मी तुम्हाला म्हटलं, की त्यांनी पूर्ण मायेची पाखर या 2 वर्षाच्या पोरक्या आईविना पोरक्या असलेल्या संभाजीवर घातली आणि त्यामुळे संभाजी आणि त्या आईचे म्हणजे पुतळा आईंचे अतिशय जिव्हाळ्याचे नाते होते. हे तर 100% असलं पाहिजे. मग आपण त्या संदर्भाकडे येऊ, की कादंबरीतून हे असं का उलगडण्यात आलं? तर जेव्हा हे लक्षात आलं, की ह्या पुतळा या नावापासूनच जर सुरुवात केली, ते अत्यंत वेगळं नाव आहे. हे नाव अशासाठी वेगळं आहे, की पुतळा या अ, या नावाचा अर्थ किंवा पुतळा या शब्दाचा अर्थ ॲक्चुअली असा केला जातो, की तलवार जी आहे, त्या तलवारीची जी मूठ आहे, तलवारीची मूठ आहे, तिची जी पकड असते, म्हणजे जर ती तलवारीच्या मुठीचा आकार जर तुम्ही डोळ्यासमोर आणलात, तर तलवारीच्या पात्याला पातं म्हणजे एक जी धार आहे, महाराजांची तलवार जी धोप तलवार होती, तिला दोन्ही बाजूंनी धार होती. तर त्या तलवारीच्या पात्याला एक मजबूती देण्यासाठी, त्याची पकड ही मजबूत राहण्यासाठी जी मूठ असते, त्या मुठीच्या पकडीचा जो भाग आहे, त्याला पुतळा म्हटलं जातं. त्याचं नाव आहे पुतळा. आता हे सगळं बघत असताना महाराजांचं तलवारीच्या पात्यासारखं चाललेलं आयुष्य, सतत लढाया, सतत असलेली घोडदौड, अनेक राजकारणी प्रसंग, अनेक जीवावरचे प्रसंग, अनेक गोष्टी, घरातली राजकारणं या सगळ्यात असलेलं शांती, विश्रांती, विसावा, थोडासा आनंद, थोडासा जिव्हाळा असं स्थान असलेल्या पुतळाबाई नक्कीच या संपूर्ण कुटुंबाला जसं जिजाबाईंनी पकडून ठेवलं होतं, की त्या त्या एक त्याचा दुवा होत्या. तसं महाराज, संभाजीराजे आणि एकूणच असं चाललेलं राजकारण, घरात असलेल्या या सगळ्या बेबनाव या सगळ्यात कुठेही हे बंध सुटू नयेत आणि महाराज आणि संभाजीराजे जे त्यांचे पुत्र आहेत, त्यांच्यामध्ये असलेला एक जिव्हाळ्याचं नातं एकमेकांना खरं तर सहवास मिळाला पण नसेल या वडील मुलाला. तर हे सगळं सांभाळून नेणं, अगदी जिजाबाईंनी इतक्या ताकदीने नसेल, पण अतिशय ज्याला गांभीर्याने घेत म्हणजे की महाराजांचं आयुष्य काय आहे आणि त्यांना 4 विसाव्याचे क्षण, 4 आनंदाचे क्षण, या गोष्टीचं महत्त्व पुतळाबाईंसाठी किती आहे त्यांच्यासाठी. जेव्हा ते इथे आहेत, तेव्हा ती शांतता का हवी त्यांना? का त्यांना ह्या कौटुंबिक वातावरणात त्यांना शांततेत, आनंदात राहता यावं? त्याकरता असलेली जी तडफड होती त्यांची, म्हणजे स्वतःला झोकून देऊन, स्वतःचं सगळं बाजूला करून, कधी-कधी अपमानही होत असतील, कारण त्या काळातला एकूण पाहता आणि एकूण त्यांचा कर्मवारी आणि संभाजीचा ओढा या आईकडे पाहता, अनेक वेळा प्रसंग आले असतीलच, की असं काही ऐकावं लागलं असेल, अशा काही गोष्टी घडल्या असतील, जिथे त्यांना त्या मूक झाल्या असतील, काही वेळेस त्यांना खूप वाईट वाटलं असेल, खूप म्हणजे निरुत्तरही झाले असतील, काही वेळेस कितीही वाटलं तरी बोलता आलं नसेल. अनेक गोष्टीत आपण काही सांगावं वाटलं तरी ते योग्य नाही हे वाटून वेळेआधीच तो विचार करून एक पाऊल मागे घेणं, या सगळ्याचा संयमी विचार, गांभीर्य ज्यांच्याकडे होतं त्या म्हणजे पुतळाबाई. आणि ह्या सगळ्याची जी मूठ होती महाराजांच्या संपूर्ण कुटुंब आणि जे बिघडू नये, जे विस्कटू नये आणि संभाजी आणि महाराज या दोन्हींना सांधून धरणारी अशी ही पुतळा म्हणजे ती मूठच होती एका प्रकारे. आणि ते मला इतकं समर्पक वाटलं, की म्हणूनच हे नाव असं आहे. आज त्यांच्या एकूणच आयुष्यामध्ये जेव्हा त्या काळामध्ये
त्यावेळेला महाराज अनेक प्रसंगातून गेले असतील, त्यावेळेला त्यांचा विचार करून अनेक गोष्टी आपल्या बाजूला करून, नाहीतर राणी म्हणून आणि क्रमवारीने असताना किंवा काही संतती नाही म्हणून जे सहन करावं लागत असेल, हे सगळं कुठेही न बोलता फक्त प्रेम, वात्सल्य, आनंद आणि समर्पण हा जो त्यांचा भाव आहे तो वादातीत आहे, हे पण लक्षात येतं आपल्या. आणि म्हणूनच ते तसं आहे. पण आता हे त्यांचं जीवापाड प्रेम असलं पाहिजे महाराजांवरती. एक म्हणजे आपण त्यांना ही कल्पना होते, की आपण हा पती नाही सांभाळत आहोत फक्त आपला. हा स्वराज्याचा पालक आहे, जनक आहे, स्वराज्याचा कर्ता धर्ता आहे. हे स्वराज्य ज्यांच्या खांद्यावर आहे, जिथून सुरू झालेलं आहे, त्या व्यक्तीच्या आपण पत्नी आहोत याचं भान त्यांना आहे. अनेक वेळा हे काही जणांचं भान सुटलेलं दिसतं आणि मग त्यामुळे त्यांनी आपल्या गोष्टी बाजूला ठेवलेल्या आहेत. कारण त्यांना ते लक्षात आहे, की हे केवळ छत्रपती नाही आहेत आणि केवळ आपले पती नाही आहेत. तर ह्यांच्या खांद्यावर असलेली धुरा आणि त्यातून त्यांचं असलेलं जे ज्याला म्हणू की एक स्वप्न जे त्यांनी लोकांना दाखवलं ते साकार करण्यासाठी जे त्यांना करावं लागेल, त्यासाठी त्यांची मूक साथ सतत महाराजांच्या सोबत असलीच पाहिजे. आणि त्याबरोबर छत्रछाया ज्याला म्हणतो एक एक पांघरूण त्यांनी संभाजीवर घातलेलं आहे आपल्या मायेचं, प्रेमाचं. आणि जिजाबाईंच्या मृत्यूनंतर तर फार घातलं असेल. कारण संभाजीला दुसरं कोणी राहिलंच नाही. संभाजी राजे अवघे 22 वर्षाचे असतील त्या राज्याभिषेकाच्या वेळी. आज पाहता 22व्या वर्षीचा मुलगा राग आला घरात नका तडक निघून जातात. वडिलांवर रोष असतो. आई वडिलांनी काही सांगितलं तर आवडत नाही. तर स्वाभाविकच आहे त्या वयातली मुलांचा एक विचार, ती थोडीशी उर्मी, ती ऊर्जा आणि ते संभाजी राजे आहेत, महाराजांचे पुत्र आहेत. जर कोणी आडकाठी करत असेल, अनेक त्यांच्या कल्पना डोक्यात असतील आणि अनेक वेळा त्यांना बाजूला सारलं जात असेल, काही मंत्री, काही हे किंवा त्यांना असं वाटत असेल की आपलं ऐकलं पाहिजे. या सगळ्यातून संभाजीराजांना जो त्रास झाला, तो त्रास सुद्धा पुतळाबाईंनी कमी करण्याचा त्याला संभाजी या व्यक्तीला, आता इथे आपण संभाजीराजे सतत आदरानेच म्हणतो, पण संभाजी या व्यक्तीला आपला मुलगा म्हणून बघत असताना त्याला 2 गोष्टी समजुतीने सांगणे आणि संभाजीराजे या आईचं नक्की ऐकत असले पाहिजेत. असं का कोणास ठाऊक मला नेहमी वाटत आले. महाराज अगदी आतली मनातली गोष्ट पुतळाबाईंच्याकडे ते कदाचित बोलत असतील. मनातली चिंता जेव्हा ऐक वेळ पुतळाबाईंनाही वाटत असेल, की आनंदाच्या 4 गोष्टी नाही सांगितल्या तरी चालेल. पण चिंता त्यांनी जरूर आपल्याकडे व्यक्त करावी, त्यामध्ये मन मोकळं करावं आणि असे अनेक प्रसंग त्यावेळेला आपोआप ज्याला म्हणतो ना, पट उलगडावा तसे ते कादंबरीमध्ये उलगडतात आणि अनेकांनी मला सांगतानाही सांगितलं, की कादंबरी वाचत असताना सगळं डोळ्यासमोर घडतंय असं वाटतं. ते कदाचित माझ्या मनातून, माझ्या डोक्यातून, माझ्या विचारातून समोर घडत असल्यासारखं ते मांडलं गेलं. कारण ही व्यक्तीच अशी होती, की मला तर असं वाटतं, की अनेक काळ जिला बोलताच आलं नाही, जी बोलू शकली नाही, जे सांगू शकली नाही, ते कदाचित मी निमित्त होते आणि माझ्याकडून त्यांनी करून घेतलं असावं. आता 1.5 महिन्यांनी सती जाण्याचं कारण काय? सती जाणं हे काही अ, ज्याला आपण म्हणतो, की ही प्रथा नव्हतीच तेव्हा तसं बघायला गेलं तर. कारण जिजाबाई सती गेल्या नाहीत, महाराजांनी त्यांना परावृत्त केलं. कारण त्यांच्यासाठी जिजाबाई साहेब या फक्त आई नाही, त्यांचा संपूर्ण आधार होत्या, संपूर्ण आधार. आणि जिजाबाईंच्या नंतर असलेल्या जी काही व्यक्तिमत्व जे आपण मागे समर्थ रामदासांचं चित्र आहेच आहे. सर्वात सुंदर वर्णन कोणी महाराजांचं केलं असेल तर समर्थ रामदासांनी, निश्चयाचा महामेरू. आता ते महाराज छत्रपती शिवाजी महाराज आहेत. अनेकांकडून अनेक चांगल्या गोष्टी घेत असताना आपल्या व्यक्तिमत्वातून जे दर्शन त्यांनी घडवलं, त्याचं जे भव्य दिव्य रूप समर्थ रामदासांनी पाहिलं असेल, त्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. असा प्रतापी सूर्य ज्या स्त्रीचा पती आहे, त्या पुतळा राणी साहेब त्यांच्याशी मनानी एक भावबंधानी ज्या बांधलेल्या आहेत. महाराजांचा जो मृत्यू असा झाला, की ते आजारी पडले, त्या बाबतीत तर्कवितर्क बरेच आहेत. त्याच्याशी आपल्याला आपल्याला त्यात काही जायची आवश्यकता नाही. परंतु तो मृत्यू त्यांच्या इतका जिव्हारी लागलेला आहे, की संभाजी राजे तिथे नाहीत आणि त्यांना सांगण्यासाठी काहीतरी असं होतं, जे महाराज पुतळाबाई राणी साहेबांच्या पाशी बोलले असतील, की संभाजी जो मनाने दुरावला होता,
त्याला असं वाटत होतं आपलं कोणीच नाही, आपले वडीलही आपले ऐकत नाहीत की काय, त्यांना आपल्याबाबत विश्वास नाही की काय, आपण काही चांगलं करू शकतो याबाबत काही भरवसा नाही की काय. असं एक मुलांना शंका वाटते, अरे मला का नाही देत करायला, कारण मी करेन याचा भरोसा वाटत नसावा वडिलांना. मी करून दाखवेन याची मी जरी शाश्वती दिली तरी माझ्यावर कोणाचा विश्वास नाही. हे असं जे वाटणं होतं कदाचित, त्यामुळे जे बोलणं राहून गेलं होतं किंवा अ, एक प्रसंग असा जेव्हा झाला तेव्हा महाराजांना शेवटचे भेटलेले संभाजीराजे पन्हाळगडावर, त्यावेळेला काही त्यांनी समज दिली होती, काही सांगितलं होतं. स्वतःची काळजी घेण्याबाबत, स्वराज्याची काळजी घेण्याबाबत, तर ते कदाचित निर्वानिर्वीचे बोल असल्यासारखं ते झालं असावं आणि त्यानंतर संभाजीराजे महाराजांना भेटलेच नाहीत आणि महाराजांचा मृत्यू 3 एप्रिल 1680 ला झाला. त्यावेळेला राणीसाहेब नक्की तिथे होत्या, कारण त्याचे संदर्भ, त्याचे पुरावे देखील मी माझ्या कादंबरीत दिलेत, की त्या तिथेच होत्या. अनेक वेळेला काय होतं, रणजित देसाईंच्या कादंबरीत अ, जो त्यांनी श्रीमान योगीमध्ये मांडलंय, की पुतळा आणि राणीसाहेब या रायगडवाडीला खाली होत्या पाचाडला किंवा रायगडवाडीत. तर तसं ते नाहीये. अनेक पुस्तकांचे संदर्भ, त्यातली काही वाक्य आणि ऐतिहासिक पुस्तकं ज्यातले संदर्भ मी तिथे मांडलेले आहेत त्या परिशिष्टांमधून, रायगड म्हणून त्याविषयी संबंधित काही मांडत असताना, की राणीसाहेब पुतळाबाई तिथेच होत्या आणि महाराजांनी त्यांच्यापाशी काहीतरी सांगावा, काही गोष्टी, गुज मनातलं, मनात संभाजीविषयीची असलेली आपुलकी, प्रेम, काळजी, जिव्हाळा आणि भीती, की पुढे कसं त्याच्या जीवाविषयी, त्याच्या आयुष्याविषयी ही जी असलेली भीती मनातून बोलून दाखवली असेल आणि त्याची काळजी घेण्याविषयी किंवा त्या गोष्टी संभाजीराजांच्या कानापर्यंत जाव्यात, हे कदाचित सांगितलं असू शकतं. नाकारता येत नाही, कारण न म्हणण्यासाठी, नाकारण्यासाठी त्याचेही पुरावे दाखवावे लागतात. इतिहास हा पुरावा मागतो. मग तसं नव्हतंच असं म्हणण्यासाठी तर आपल्याला तसे पुरावे असले पाहिजेत. पण होत्या याचे पुरावे मी त्यात मांडलेले आहेत आणि राणीसाहेबांकडे असा काहीतरी सांगावा, असं काहीतरी त्यांनी जरूर दिलेलं असलं पाहिजे, की ज्यातून त्यांना असं वाटलं, की संभाजीराजे गडावर दाखल होईपर्यंत हा जीव आपल्याला राखून ठेवलाच पाहिजे. महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांनी ठरवलं होतं, की आपण या जगात आता आपल्याला राहण्यासाठी काही प्रयोजनच उरलेलं नाही. कोणी त्याला सती जा म्हटलेलं नाही. जसं मी म्हटलं, जिजाबाई सती गेल्या नाहीत. अ, जिजाबाईंच्या मातोश्री, त्यांच्या 2 भाऊ, त्यांचा भाचा, वडील यांची हत्या आदिलशाही दरबारात झाली. त्यावेळेला म्हाळसाबाई त्यांच्या मातोश्री जिजाबाईंच्या त्या सती गेल्या नाहीत, पण त्यांच्या भावजया सती गेल्या. आणि कदाचित काही सती जाण्यास उल्लेख जे आहेत, की कोण सती जात असे, कोण जात नसे. एखादी गरोदर सती जात नसे. कारण ती एक मूल जन्माला घालणार आहे त्यामुळे नसे. अनेक गोष्टींचे संदर्भ मी त्यात दिलेले आहेत आणि हे बघता नक्कीच असं जाणवतं, की संभाजीराजे ज्यांचं बालपण हे जिजाबाईंनंतर पुतळाबाईंनी पाहिलेलं आहे. महाराजांनी काही काळ पाहिलं असेल. पण वाढत असताना त्यांच्यावर असलेली मायेची पाखर जी पुतळाबाईंची होती, त्यामुळे जीव तो थांबला होता. तो निरोप देण्यासाठी, ते सांगण्यासाठी पुतळाबाई राणीसाहेब थांबल्या आणि बरोबर संभाजीराजे दाखल झाले आणि एकादशी, आषाढी एकादशी हा विषय आताच संपली आषाढी एकादशी. हा दिवस त्यांनी धरला आणि बरोबर 10 दिवस झाले होते. म्हणजे ज्याला आपण दिवस कार्याचे, मोलाचे जे 10 दिवस, कारण त्यात अनेकदा असे संदर्भ आहेत, की महाराजांना मंत्राग्नी दिला गेला नाही. घाईघाईत गोष्टी उरकल्या गेल्या. त्या बाबतीत अनेक संदर्भ, अनेक वाद-विवादही झाले. वाद-विवाद घालण्यापेक्षा हे झालं ते दुरुस्त करणे किंवा त्यावेळेला झालाही असेल वाद, ते राणीसाहेबांना पसंत नव्हतं. कुठेही त्यांचा आरडाओरडा नाही, चीड नाही किंवा टाकून बोलणं नाही किंवा दुस्वास नाही. परंतु ही गोष्ट योग्य प्रकारे झाली पाहिजे. मंत्राग्नी दिला गेला पाहिजे आणि ते कर्तव्य पुत्राचं असल्यामुळे ते सुपुत्र संभाजीराजे येईपर्यंत त्या थांबल्या आणि त्यावेळेला संभाजीराजांनी नक्कीच त्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न केला असेल. कारण त्यांच्यानंतर म्हणजे महाराजांच्या नंतर, जिजाबाईंच्या नंतर त्यांच्यासाठी राणीसाहेब पुतळाबाई ह्याच मातोश्री होत्या. कारण 2 वर्षाच्या संभाजीराजांना आठवतही नसेल आपल्या आईचा चेहरा. तसं ते म्हणत आहेत त्यात, की मला आठवतही नाही चेहरा, की कशा होत्या आमच्या मातोश्री. आम्ही तुमच्याकडेच पाहतो मातोश्री म्हणून. आता त्यांनी ते थांबवलं नसेल असं कसं शक्य आहे? पण एक निर्धार, आता त्यातही सती जाणे हा एक, सती जाण्याचं उदात्तीकरण करायचंच नाही आणि त्याची आवश्यकताही नाही. ती पद्धत त्यावेळी अस्तित्वात होती.
पुढे ज्याची गरज नाही त्या गोष्टी गळून पडल्या. परंपरा नव्हतीच ती, कारण परंपरा असती तर सतत सगळेच गेले असते. तसं नव्हतं. आणि त्यांचं जीवन राजांशी बांधलेलं होतं, त्यांच्याशी जोडलेलं होतं. त्यानंतर राहण्याचं प्रयोजन नव्हतं, म्हणून त्यांनी तो मार्ग पत्करला असणार. नक्कीच त्याविषयी दुमत असण्याचं कारण नाही. पण राहणं संभाजी येईपर्यंत हे त्याला काही सांगणं, त्याला काही गोष्टी ज्या महाराजांना पोचवता आल्या नाहीत त्याच्यापर्यंत, त्या त्याला समजून देणं. आणि जे काही बेबनाव झाला, जो काही राजकारण झालं, त्यात आता तू पडू नकोस आणि तू तुझं राज्य सांभाळ, जे आता महाराजांनी निर्माण केलेलं आहे. अशा अनेक 4 मोलाच्या गोष्टी, मायेच्या गोष्टी, काही समजुतीच्या गोष्टी, प्रेमाच्या गोष्टी सांगण्यासाठी राणीसाहेब पुतळाबाई थांबल्या असतील. कारण नाहीतर मग 1.5 महिने थांबण्याचं कारणच नाही. आणि कदाचित शेवटी आपल्या चितेला अग्नी हा आपला पुत्र संभाजी याच्या हातून मिळावा, हीच कदाचित राणीसाहेब पुतळाबाईंची इच्छा असावी. म्हणून या कादंबरीमधून उलगडत उलगडत अनेक प्रसंग महाराज आणि पुतळाबाई जे बोलत असताना, म्हणजे आता ते काय बोलत होते किंवा सोयराबाईंशी काय बोलले, जिजाबाईंशी काय बोलले, पुतळाबाईंशी काय बोलले, संभाजीशी काय बोलले, हे इतिहास मांडणार नाही. इतिहास सांगणार की हे यांचे सुपुत्र होते, हे अमकं अमकं असं झालं, ही घटना अशी घडली, ही इथे घडली आणि ही या दिवशी यावेळी घडली. ठोकताय मांडणं किंवा तो जो एक ज्याला स्ट्रक्चर मांडणं, तो एक क्रमवार मांडणं, हेच इतिहासाचं काम. आणि त्याला संदर्भ जोडणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आता या संदर्भांच्या आधारे कदाचित अनेक काळ मनात राहिलेली गोष्ट ही हळूहळू उलगडत मी निमित्त झाले असावे. आणि या कादंबरी जवळजवळ 200च्या वर कादंबऱ्या निवडल्या, 14तल्या साहित्य प्रकार निवडले. आणि वंदना प्रकाशननी मला फोन केला की तुमची कादंबरी ही सर्वोत्कृष्ट साहित्य निर्मिती म्हणून आम्ही निवडली आहे. त्यातली भाषा, ऐतिहासिक, त्याचा एक पूर्ण एक ज्याला म्हणतो संपूर्ण, ज्याला नेचर म्हणतो, त्याचं जे एक नैसर्गिक एक पूर्ण स्वरूप आहे, ते अत्यंत योग्य प्रकारे हाताळलंय असं त्यांनी म्हटलंय त्यात. आणि वाहवत जात नाही कादंबरी, ती योग्य प्रकारे मांडते आणि हळूहळू उलगडत जातो हा बंध. म्हणून मी एक फक्त त्यातली एक सुरुवातीचं जे मी 4 वाक्य त्याच्यात लिहिली होती की राणीसाहेब पुतळाबाईंच्या विषयी आणि महाराजांच्या विषयी लिहिताना काय तुम्हाला मनात येतं, तर हे मी असं म्हटलं की वळणावरती थांबले पाऊल पुन्हा वळण घेताना, सात्विक सुंदर दिसले काही इतिहास उलगडताना, शिवकालाच्या स्मृती मनात जागताना जे जाणवले त्या युगकर्ते छत्रपती शिवराय आणि शिवराज्ञी पुतळाबाई साहेब यांच्या अतूट भावबंधाचे हे एक संस्मरण आहे. आणि ते त्या प्रकारे मांडण्याचा प्रयत्न महाराजांनीच कदाचित माझ्याकडून करून घेतला. पुतळाबाई राणीसाहेबांची आज्ञा झाली असल्यासारखी माझ्या हातनं ते लिहित गेले मी. आणि ते 1 सोडून 2 सोडून 4 भाग अशी एकत्रित कादंबरी ती तयार झाली. आणि ती महाराजांच्या राज्याभिषेकानंतर पासून सुरू होते ती, आणि अशी उलगडत जाते असं ते आहे. तर ऋणानुबंध हा असा आगळा, कुणान दिसला कुणान कळला, युगे उलटली काळ लोटला, अवघे विरले परीन तुटला, मरणांतीही ना कधी निखळला, सोबतीचा त्या सुगंध विरळा, साऱ्यांहूनही खूप निराळा, त्या 2 मनांचा मूक जिव्हाळा, ते शक करते शिवछत्रपती, ती सात्विक शालीन राणी पुतळा. या ओळी हळूहळू महाराज आणि राणीसाहेब पुतळाबाई यांच्याविषयी जे काही मला म्हणायचं आहे किंवा मला मांडावं असं वाटत होतं, ते मांडण्याचा हा प्रयत्न आहे. आपण जरूर कादंबरी पहिली लायब्ररीचे मेंबर असाल तर, आणि याची प्रत म्हणजे दुसरी आवृत्ती येण्याचा म्हणजे माझा प्रयत्न आहे. थोडासा वेळ मिळाला नसल्यामुळे ते लांबणीवर गेलेलं आहे. पण याची प्रस्तावनेत मी अनेक गोष्टी मांडण्याचा प्रयत्न केला की राणीसाहेब पुतळाबाई याच का आणि इतर कुणी का नाही. राजकारण, घरगुती गोष्टी या सगळ्याच्या पलीकडे असलेला एखादा बंध जर उलगडायचा असेल तर तो उलगडताना खूप वेगळ्या प्रकारे पाहावं लागतं. ऐतिहासिक कादंबरी बरेचदा लोक वाहत जातात किंवा खूपदा इतिहासाची मोडतोड होते. ती होऊ नये हा मोठा प्रयत्न याचात आहे. कारण मी प्रथम इतिहास शिकवणारी व्यक्ती आहे, शिक्षिका आहे, आणि त्यानंतर मग ललित लेखनाकडे आपण येतो. मध्ये मध्ये या सगळ्या
तांत्रिक गोष्टींच्या बिघाडामुळे आपल्याला थोडंसं थांबावं लागलं अधेमध्ये, तरी त्याबद्दल क्षमस्व. आणि ह्या कादंबरीविषयी मी थोडीशी उत्सुकता, म्हणजे या राणीसाहेब पुतळाबाई यांचं जीवनपट उलगडणारी ही जी कादंबरी आहे, याविषयी थोडेसे ज्याला म्हणू की एक छोटे-छोटे काही गोष्टी मी मांडण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. आम्ही याचे अभिवाचन करतो. ज्या अनुया धारप आणि मी आणि अजून कधी-कधी तिचे 2 सहकारी असतात महाराजांचा आवाज देण्यासाठी. तर हे अभिवाचन आम्ही करत असतो. त्याचे जवळ 25-30 कार्यक्रम झाले आतापर्यंत. आणि त्या राणीसाहेबांचं मन लोकांना उलगडावं, कळावं. आज रायगडावरती जिथे कुत्रा ठेवलेला होता, तो आता कुत्राही तिथे नाही, पण ती जो चौथरा आहे खालचा, तिथे राणीसाहेब पुतळाबाई महाराजांच्या समाधीसमोर सती गेल्या असाव्यात. याला अत्यंत भक्कम पुरावे आहेत. त्यामुळे आपण जर कधी रायगडला गेला तर महाराजांच्या समाधीसमोर नतमस्तक होताना या ज्या समर्पित असलेल्या राणीसाहेब पुतळाबाई यांच्या समोर नतमस्तक आपण झालं पाहिजे. कारण ती एक आपली भावांजली ठरेल त्यांना. त्यांना काहीच नकोय. कदाचित त्याला काही नकोच होतं म्हणून तर त्या निघून गेल्या. खरं तर संभाजीला गरज होती. थोडं कोणी असावं असं वाटत होतं. पण राणीसाहेबांसाठी छत्रपती आणि त्यांचा भावबंध हा शेवटचा दुवा संपला आणि राणीसाहेब निघून गेले. आणि त्यांचं चरित्र त्यांनी सांगावं असं कदाचित माझी निवड त्या दोघांनी केली असं मी नेहमीच मानते. नाहीतर एवढं लिखाण माझ्याकडनं झालं नसतं. 465 पानांची ही कादंबरी ही मी पुतळाबाई राणीसाहेबांनाच समर्पित केली आहे. ती घेऊन मी रायगडवर गेले, तिथे अभिवाचन केलं. महाराजांच्या पायाशी प्रत ठेवली आणि त्यांना सांगितलं, तुम्ही माझ्यासाठी निवडलेलं जे कार्य होतं ते तुम्हीच माझ्याकडून संपन्न करून घेतलं. त्यासाठी मी अत्यंत ऋणी आहे. तर आता मी माईक म्हणजे तुमच्याकडे सोपवते आणि मी इथे थांबते. खूप छान ताई, खूप खूप धन्यवाद. म्हणजे धाकट्या राणी साहेबांबरोबर काहीच कल्पना नव्हती. थोडी ओळख तुम्ही करून दिलीत. तुमची कादंबरी नक्कीच वाचण्याचा आम्ही प्रयत्न करू. खूप खूप धन्यवाद ताई. नाही, संपूर्ण कार्यक्रम ऐकला मी, कितीतरी वेळा तो ऐकलेलाच आहे. आणि आता वर्षा मॅडम म्हणाल्या त्याप्रमाणे आम्ही त्याचे बरेच अभिवाचनाचे प्रयोग केले. म्हणजे वर्षा मॅडम आणि मी एकाच कॉलेजमध्ये काम करतो. जेव्हा त्यांची कादंबरी प्रकाशित झाली आणि मी पहिल्यांदा ती वाचली, तेव्हा ती वाचत असतानाच माझ्या असं मनात येत होतं की ह्याचे जर अभिवाचन करून दाखवलं लोकांना तर ते किती इंटरेस्टिंग होईल. आणि सहज म्हणून त्यांच्यासमोर मी हा प्रस्ताव ठेवला की आपण हे करूया का. आणि आम्ही पहिल्यांदा कॉलेजमध्येच केला हा प्रयोग, मुलांसमोरच. आणि इतका तो मुलांना आवडला प्रचंड. आणि मग आमच्या असं मनात आलं की मग आपण हे बाहेर पण करायला खरं हरकत नाहीये, प्रयत्न करूया. आणि एक 3, 4, 5 प्रयोग झाले तरी खूप झालं. तर ते 4-5 चे 25-30 कधी झाले आम्हालाही कळलं नाही. आणि इतका प्रत्येक ठिकाणी आम्हाला इतका भरभरून प्रतिसाद लोकांचा लाभला की आम्ही त्याचं स्वरूप असं करायचं म्हणजे की आम्ही अभिवाचन करायचो, मी माझं कोणीतरी सहकारी असेल तर. आणि एकीकडे आम्ही वर्षा मॅडमची मुलाखत घ्यायचो. म्हणजे मी त्यांना काही असे प्रश्न विचारायचे जे त्यांनी आता हे सगळ्या आजच्या व्याख्यानात सांगितलं ते आम्ही प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये घ्यायचो. आणि त्यामुळे ते जास्त अजून इंटरेस्टिंग व्हायचं. आणि खूप छान. आता त्यांनी पण जसा उल्लेख केला की रायगडावरती जो आम्ही प्रयोग केला होता अभिवाचनाचा, म्हणजे तेव्हा आम्ही ठरवलं होतं की तिथे काही आमच्याबरोबर कोणी माणसं नव्हती, आम्ही आमचेच गेलो होतो. आणि आम्ही ठरवलं होतं की जिथे ती सतीशिळा आहे, जिथे म्हणजे पुतळाबाईंची, तर राणी पुतळाबाईंच्या सतीशिळेच्या जवळ बसून आम्ही तिथे तो प्रयोग करणार असं ठरवलं होतं. आणि गंमत अशी झाली की आम्ही वाचायला सुरुवात केल्यानंतर जे इतर लोक जे असेच रायगड बघायला म्हणून आले होते ते एक एक जमत गेले. आणि आम्हाला 30-35च्या वर श्रोते तिथे असे आपोआप मिळाले. आणि ते सगळेजण ऐकायला बसले आणि त्यांना सगळ्यांनाही इतकं छान वाटलं की आज म्हणजे आम्ही सहज रायगड फिरायला म्हणून आलो काय आणि आम्हाला हा सगळा पुतळाबाईंचा इतिहास कळतो काय. आणि त्यामुळे तो एक छान आठवणीत राहिलेला प्रयोग आहे. सगळेच छान झाले होते प्रयोग, पण हा आठवणीत राहिलेला प्रयोग आहे. आणि कितीतरी वेळा वर्षा मॅमच्या तोंडून मी हे सगळं ऐकलेलं आहे, पण तरी प्रत्येक वेळेला नव्याने काहीतरी गवसल्यासारखं वाटतं. आणि त्यामुळे आज मुद्दाम ऋताताई धन्यवाद, तुझ्यामुळे हा योग जुळून आला आजच्या कार्यक्रमाचा. आणि मी आवर्जून आज रविवार असल्यामुळे अर्थातच वेळ होता, त्यामुळे मग उपस्थित राहिले. पुन्हा एकदा सगळं ऐकलं. वर्षा मॅडम मस्तच झालं ऍज युज्युअल. आणि ऋताताई धन्यवाद. आणि इतर सगळ्या सख्यांना सुद्धा म्हणजे मनापासून त्यांचे आभार
की एक छान कार्यक्रम जो आम्ही करतो तो आज तुमच्या सगळ्यांबरोबर आम्हाला शेअर करायला मिळाला. धन्यवाद. वर्षाताई खूप खूप धन्यवाद. खरं तर तुमचा जो कार्यक्रम एक डोंबिवलीला झाला होता, ज्याच्यात अनुया आणि आणखीन काही सहकारी होते आणि तुमच्या पुस्तकाचं मला वाटतं अभिवाचन होतं ते. त्या कार्यक्रमाला मी होते. खूप सुरेख तो कार्यक्रम झाला होता आणि तेव्हापासून तुम्ही माझ्या लक्षात होत्या. अनुयानी सगळी मदत केली आपल्यापर्यंत पोहोचण्याची आणि त्याच्यामुळे हा कार्यक्रम आज आपण इथे घडवून आणू शकलो. खरं तर खूप उत्सुकता आहे आणखीन खूप काही जाणून घेण्याची. आणि जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा अगदी अवश्य या आणि आमच्याशी संवाद साधा. पहिल्यांदाच इतकी सगळी वेगवेगळ्या प्रकारची माहिती आपण पुतळाबाईंवर दिली आणि अनेक पट उलगडत गेले. हृदयापासून धन्यवाद देते आपल्याला आणि आपण पुन्हा यावं असं आमंत्रणही देते. इथेच आपली सगळ्यांची रजा मागते. हा कार्यक्रम इथेच थांबतो आहे. पुन्हा भेटू उद्या स्वरगंधा या कार्यक्रमात. धन्यवाद. जय श्रीराम.